सिंह राशी 7 जून नंतर तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी ही खुशखबर ऐकून तुमच्या डोळ्यात पाणी येईल. श्री स्वामी समर्थ. नमस्कार सिंह राशीच्या माझ्या सर्व जातकांनो. आज मी जे काही सांगणार आहे त्यातील प्रत्येक शब्द हा तुमच्या आयुष्यात अगदी खरा ठरणार आहे याची मला पूर्ण खात्री आहे. हा व्हिडिओ पूर्ण पाहण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा की जर तुम्ही सिंह राशीचे असाल तर येणारे फक्त 5 दिवस तुमच्या संपूर्ण आयुष्याला बदलून टाकणारे ठरणार आहे, ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. कारण आता देव, ग्रहांची साथ आणि तुमचं नशीब या तिन्ही गोष्टी एकाच वेळी तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार आहे. आजवर तुम्ही ज्या गोष्टींसाठी मनापासून डोळ्यात पाणी आणून देवाकडे मागत होता त्या प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर मिळण्याची वेळ आता आली आहे. पण इथे एक महत्त्वाचा इशारा मी तुम्हाला देऊ इच्छिते की जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला नाही तर तुमच्या आयुष्यात येणारी ही आनंदाची संधी तुमच्या हातातून निसटू शकते. कारण या पुढील 5 दिवसात सिंह राशीच्या लोकांना एकापाठोपाठ एक अशा 5 मोठ्या आनंदाच्या बातम्या मिळणार आहे. म्हणूनच हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अत्यंत शांत मनाने शेवटपर्यंत ऐका. कारण हे फक्त शब्द नसून तुमच्यासाठी देवाची सूचना आहे. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये मनापासून 3 वेळा जय श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. कारण जो भक्त श्रद्धेने लिहील त्याच्यावर स्वामींच्या आशीर्वादाचा वर्षाव होणार आहे. चला तर मग जाणून घेऊया पहिली मोठी आनंदाची बातमी. ती म्हणजे तुमचे किती दिवसापासून अडकलेलं काम आता अचानक मार्गी लागणार आहे. जानेवारी ते डिसेंबर 2026 चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्य भाकीत विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. माझ्या प्रिय सिंह राशीच्या मित्रांनो, ही केवळ एक भविष्यवाणी नसून गेल्या काही महिन्यांपासून तुम्ही ज्या वेदना आणि त्रासातून जात आहात त्याला मिळालेलं एक देवाचं उत्तर आहे. तुमच्यापैकी अनेक जण असे आहेत जे गेल्या 6, 9 किंवा अगदी 11 महिन्यांपासून एकाच कामासाठी, एका निर्णयासाठी किंवा एका फाईलसाठी आपले आयुष्य थांबून बसवले होते. तुम्ही तुमच्या बाजूने प्रयत्नांची कमतरता ठेवली नव्हती. अनेकांच्या भेटीगाठी घेतल्या, फोन केले, पण प्रत्येक वेळी नंतर बघू असे म्हणूनच तुम्हाला थांबवले गेले, ज्यामुळे तुमची रात्रीची झोप उडाली होती आणि मनात देव माझं नशीब असं का करतोय असा विचार येत होता. पण आता तो कठीण काळ संपत आहे. कारण येत्या काही दिवसातच असा एक अनपेक्षित फोन कॉल, मेसेज किंवा ईमेल तुम्हाला येईल, तो तुमच्या आयुष्याचं चित्र पूर्णपणे बदलून टाकेल. हा कॉल कदाचित अशा व्यक्तीकडून असेल ज्याच्याकडून तुम्ही आशा पूर्णपणे सोडून दिली होती. तो फोन वाचताना तुमच्या छातीत धडधड होईल आणि समोरून येणारे शब्द देखील तुमच्या डोळ्यात आनंदाचे पाणी आणतील. त्या आशेने तुमच्या तोंडातून नकळत एकच वाक्य निघेल, चला एकदाचं काम झालं. कारण हा योग इतका ताकदीचा आहे की सरकारी कामं, कोर्ट कचेरीच्या केसेस, नोकरीची नवीन ऑर्डर, प्रमोशन, अडकलेले पैसे किंवा व्यवसायातील परवानगी यांमधील सर्वात मोठा अडथळा नक्कीच दूर होणार आहे. हा बदल जरी अचानक दिसत असला तरी तो तुमच्या संयमाचा, तुमच्या सहनशीलतेचा आणि देवावर ठेवलेल्या विश्वासाचा गोड परिणाम आहे. देवाने तुमची परीक्षा नक्कीच घेतली, पण तुम्ही हार मानली नाही. म्हणूनच आता देव स्वतः पुढे येऊन तो अडथळा बाजूला करत आहे, ज्यामुळे तुमच्या मनातील चिंता, तुमच्या मनातील भीती आणि निराशा, ताण कायमचं मिटून जाईल. पण एक महत्त्वाचा इशारा लक्षात ठेवा. ही आनंदाची बातमी मिळताच ती लगेच सर्वांना सांगत सुटू नका. शांतपणे देवाचे आभार माना आणि पुढचा निर्णय घाईघाईत घेऊ नका. कारण ही सुरुवात आहे अजून एका मोठ्या बदलाची. जर तुम्हाला हे सर्व ऐकताना वाटत असेल की हे सर्व तुमच्याच आयुष्याबद्दल सुरू आहे तर समजा की ही भविष्यवाणी तुमच्यासाठीच आहे. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेद भविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आता पाहूया दुसरी मोठी आनंदाची बातमी, जी म्हणजे तुमच्या पैशांचा अडथळा आता सुटणार आहे आणि तुम्हाला मोठी सुटका मिळणार आहे. हे ऐकताना सिंह राशीच्या लोकांनो कदाचित तुमचं मन थोडं जड होईल. कारण ही गोष्ट तुमच्या पैशाच्या आलेल्या वेदनांशी थेट जोडलेली आहे. गेल्या काही महिन्यांपासून कष्ट करूनही तुमच्या हातात पैसा न टिकणे, मेहनतीचा तुम्हाला मोबदला न मिळणे, दिलेले पैसे हे परत न येणे
आणि कर्जाचा किंवा उधारीचा ताण हा मनात दाबून ठेवले. यामुळे तुम्ही खूप त्रस्त होतात. लोकांसमोर हसतानाही मनात पैशांची काळजी चालू असायची. पण सिंह राशीच्या मित्रांनो, हे संपणार असून येत्या काही दिवसात थेट पैशांशी संबंधित एक मोठी बातमी तुम्हाला मिळेल. अडकलेला पगार असो, व्यवसायातील जुनी उधारी असो किंवा कोर्टाची केस, या माध्यमातून एक अशी रक्कम तुमच्याकडे येईल जी कदाचित खूप मोठी नसेल, पण तुमच्या मनावरचा खूप मोठा ताण हलका करून जाईल. त्याच आशेने तुम्ही म्हणाल की देव आहे आणि तो पाहतोय. कारण हा पैसा अगदी शेवटच्या क्षणी तुमच्या मदतीला येईल. जेव्हा तुम्ही आशा सोडली होती, तुम्ही कधीच चुकीच्या मार्गाने पैसा कमवला नाही, म्हणूनच तुम्हाला उशीर झाला. पण तुमच्यावर अन्याय होणार नाही. या आर्थिक बदलामुळे तुमचा आत्मविश्वास खूप वाढेल आणि नवीन संधी देखील तुम्हाला दिसायला लागते. यानंतर तिसरी आनंदाची बातमी तुमच्या तुटलेल्या नात्याशी संबंधित आहे, जी ऐकूनच अनेकांच्या डोळ्यात पाणी येईल. पैसा आणि करिअर पुन्हा मिळू शकतो, पण नात्यात पडलेली दरी भरून काढणं हे खूप अवघड असतं. गेल्या काही काळापासून तुमच्या आई वडील, भाऊ बहीण, पती पत्नी किंवा जवळच्या मित्रांसोबत काही गैरसमज किंवा चुकीच्या शब्दांमुळे तुमचं नातं हे ताणलं गेलं होतं. तुम्ही वरून शांत दिसत असलात तरी देखील आतून मन विचारत राहायचं की हे सगळं कधी संपणार आहे. पण आता या नात्यांमध्ये देव स्वतः हस्तक्षेप करणार आहे. येत्या काही दिवसात असा एक प्रसंगही घडेल जिथे दोन्ही बाजूने मनमोकळे होतील आणि ज्या व्यक्तीने महिन्यांपासून तुमच्याशी बोलणं बंद केलं होतं ते स्वतःहून पहिला फोन करेल. तुमचे जे जुने गैरसमज आहे ते विरघळून जातील, मनातील राग कमी होईल आणि तुम्ही बाजू समजून घेतली जाईल. विशेषतः पती पत्नी आणि प्रेमसंबंधांमध्ये हा काळ दुरावा मिटून नवीन जोड निर्माण करणारा ठरणार आहे. अशा वेळी एक गोष्ट लक्षात ठेवा, जुने वाद पुन्हा काढू नका. कोण बरोबर आणि कोण चूक यावर चर्चा टाळा. फक्त नातं ठेवा आणि मनातून माफ करा. कारण माफ करणंचं लक्षण नाही, तर हे मनाचा मोठेपणाचं चिन्ह आहे. यानंतर चौथी मोठी आनंदाची बातमी आहे, खूप दूरवरून येणार आहे, जिथून तुम्हाला अजिबात अपेक्षा नव्हती आणि ती तुमचं आयुष्य देखील बदलून टाकेल. गेल्या काही काळापासून तुमचं जीवन एकाच ठिकाणी थांबल्यासारखं वाटत होतं, जणू काहीतरी अपूर्ण आहे. पण आता दूरच्या शहरातून, दुसऱ्या राज्यातून किंवा परदेशातून एक अचानक चांगली जॉब किंवा बदलीची बातमी, शिक्षणासाठीची संधी किंवा व्यवसायाचा मोठा चान्स ईमेल किंवा मेसेजद्वारे तुमच्या दारात येईल. सुरुवातीला तुम्हाला वाटेल की हे खरंच माझ्यासाठी आहे का, पण काही क्षणातच तुम्हाला जाणवेल की हे तर तुम्ही देवाकडे मागत होता. ही बातमी फक्त आनंद देणार नाही, तर ती तुमच्या आयुष्याची दिशा बदलेल आणि तुमची किंमत न करणाऱ्या लोकांना देखील तुमच्या यशाने उत्तर मिळेल. ही बातमी मिळाल्यावर घाईघाईने होकार किंवा घाईघाईने नकार देऊ नका. शांतपणे विचार करूनच निर्णय घ्या. आता पाचवी आणि सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे तुमच्या नशिबात एक जबरदस्त युटर्न येणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून संघर्षात अडकलेल्या सिंह राशीच्या मित्रांनो, देव तुम्हाला विसरला नव्हता, तर तो तुम्हाला तयार करत होता. आतापर्यंत जिथे सतत अपयश येत होतं, तिथे आता यशाचे दरवाजे एका पाठोपाठ एक उघडतील आणि हा बदल इतका जलद असेल की तुम्ही स्वतः थक्क व्हाल. तुमच्या मनातील भीती कमी होऊन आत्मविश्वास वाढेल आणि ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं होतं त्यांच्यासमोर तुमचं नशीब उंच भरारी घेईल. तुमची आर्थिक स्थिती सुधारेल, कामात स्थिरता येईल आणि स्वतःवरचा विश्वास परत येईल. पण या चांगल्या काळात मनात अजिबात अहंकार आणू नका. सगळं सांगत फिरू नका आणि देवाचे आभार मानायला मात्र विसरू नका. कारण देव जेव्हा भरभरून देतो तेव्हा विनम्रता हेच आपलं सर्वात मोठं लक्षण असतं. मित्रांनो, आज ऐकलेले हे शब्द देवाचा संकेत आहेत, त्यामुळे शांत राहा, संयम ठेवा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय लिहून देवाचे आभार माना. हा व्हिडिओ सिंह राशीच्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका सत्य आणि मनाला स्पर्श करणाऱ्या भविष्यवाणीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. देव तुमचं भलं करो.